एक मोठी बातमी यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याची मोठी बातमी। कार्यकर्त्यांनी टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे। यवतमाळमधली ही दृश्य। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत ठाकरे सेनेला एकही जागा न मिळाल्यामुळे संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्या उपरोधिक सत्काराचं आयोजन केलं होतं। राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी मात्र हा कार्यक्रम उधळून लावलेला आहे। अंतर्गत गटबाजीमुळे यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खातं देखील उघडता आलेलं नाही आणि याच संदर्भात आज खासदारांचा उपरोधिक असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। नगर परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेला एकही जागा न मिळाल्यामुळे यामध्ये काही कार्यकर्त्यांनी मात्र गोंधळ घातला आणि हा कार्यक्रम उधळून लावला। तर बातमी आहे पुण्यातून। तिथे शिंदेंच्या शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर आलाय। जागा वाटपावरनं नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये वाद झालाय। नाना भानगिरे यांना यामध्ये अश्रू अनावर झालेत। पक्षातच मतभेद असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे नाना भानगिरे हे तडकाफडकी बैठकीतनं बाहेर पडले। विजय शिवतारेंच्या मर्जीतल्या माणसांना उमेदवारीसाठी जोर दिला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। तर नीलम गोऱ्हे आणि विजय शिवतारे पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा आरोप कार्यकर्ते करतायत। पुण्यात एक मोठी बातमी। उमेदवारी अर्ज भरताना गुंड बंडू आंदेकरकडनं घोषणाबाजी करण्यात आली। आंदेकरांना मत, विकास कामाला मत अशी घोषणा बंडू आंदेकरनं दिली। उमेदवार आहे, दरोडेखोर नाही असं बंडू आंदेकर बोलत होता। मात्र कोणती घोषणाबाजी करायची नाही या अटीवरती त्याला उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी मिळाली आहे। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकर जिंदाबाद।